वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। और आज है माता रमाई जी की जयंती और मैं जा रही हूँ देवरोड दीक्षा भूमि। देखते हैं अभी वहाँ क्या क्या प्रोग्राम होने वाले हैं। धम्म भूमि में जो प्रोग्राम होने वाला है वो इवनिंग में होने वाला है और मैं अभी दोपहर में ही जा रही हूँ। ऐतिहासिक बुद्ध विहार देवरोड धम्म भूमि, यहाँ जो पहले टप्पे का काम हुआ है बुद्ध विहार का, उसका ओपनिंग का प्रोग्राम है और साथ ही धम्म प्रसार केंद्र का लोकार्पण सोहला यहाँ होने वाला है। इस समारोह में अनेक व्यक्ति आने वाले हैं, उसमें से ही एक है वक्ता राजाराम पाटिल जी। आज 7 फरवरी यानी त्यागमूर्ति माता रमाई जी की जयंती है और इस अवसर पर हर जगह, हर विहार, हर स्मारक पे ये प्रोग्राम होने जा रहा है। और धम्म भूमि में भी आज प्रोग्राम है और वो है लोकार्पण सोहला। किस चीज़ का? वो लोकार्पण सोहला है धम्म प्रसार केंद्र का। तो चलिए देखती है क्या क्या तैयारियां हो रही है और हो सके तो मैं आपसे आज होने वाले प्रोग्राम के बारे में और धम्म भूमि का विकास इसके बारे में जानकारी जरूर लेंगे। देखिए इस तरीके से यहाँ अभी तैयारी हो चुकी है। अंदर रंगोली हो रही है तैयार। पंढरी माझा रमाईची, ऐसी ये सुंदर सी रंगोली रेखाटन यहाँ एक दीदी कर रही है और प्रोग्राम की यहाँ तैयारी शुरू है। मस्त फूलों से धम्म भूमि को सजाया है। देखिए आज यहाँ अंदर बिल्कुल भीड़ नहीं है तो मैं अच्छे से आपको दिखा पा रही हूँ, वरना प्रोग्राम के दिन यहाँ खचाखच भीड़ होती है और हम ठीक से फ़ोटो भी नहीं ले पाते। ये देखिए ये सुंदर सी बुद्ध मूर्ति है जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने सविता अम्बेडकर के साथ यहाँ आकर देवरोड में प्रस्थापित की थी। यही है वो ऐतिहासिक बुद्ध मूर्ति जो भारत में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के हाथ से प्रथमतः स्थापित की गई थी। जैसे कि उनका बौद्ध धर्म का स्वीकार होने से पहले की ये मूर्ति है, ऐसी इस मूर्ति की खासियत है। कुछ इस तरीके से ये अंदर का एरिया है, मैं आपको दिखाती हूँ। धम्म भूमि का ये जो स्तूप है ये नया निर्माण है। इससे पहले यहाँ यानी मिट्टी से बना हुआ यानी कौलारू ऐसा ये विहार था, काफ़ी पुराने स्टाइल का था, अच्छा भी था। हम पूरे अंदर आके पूरा प्रदक्षिणा टाइप अंदर घूम सकते थे, लेकिन अभी ये नया ढांचा बना है, सुंदर ये स्तूप जैसा उसको ऊपर आकार दिया गया है। और ये देखिए डॉक्टर भीमराव अंबेडकर जी और माता सविता इनके साथ ऊपर सहकारियों के साथ वो तस्वीर भी थी। और ये देखिए कुछ तरीके से अभी भी यहाँ काम शुरू है। यहाँ यानी जो ग्लास का काम शुरू है, विहार के जो विंडोज है उस पे ग्लास चढ़ाने का काम अभी भी यहाँ शुरू है। कारपेंटर का भी कुछ काम शुरू है। और यहाँ का एक व्यू मैं आपको फिर से दिखाती हूँ। फूलों की सुंदर सी सजावट यहाँ की गई है। हाँ, चैनल पे अगर आप नए हो तो तुरंत चैनल सब्सक्राइब कीजिए। और सामने जो रंगोली बन रही है शायद वो बाहर रखे, ऐसा ही लग रहा है। कुछ इस तरीके से यहाँ अभी भी काम प्रोसेस में है। और ये है कार्यक्रम पत्रिका लोकार्पण सोहले की। और कुछ धम्म भूमि का एक व्यू फिर से मैं आपको दिखा रही हूँ। देवरोड धम्म भूमि का महत्व ही इतना है कि दूर दराज से लोग यहाँ से गुजरते हुए यहाँ नतमस्तक होने जरूर आती है। जैसे कि ये अभी दादाजी हमने देखे, ये देखिए बाहर का वो बोधि वृक्ष, उसे भी थोड़ा कटाकर सीमित किया गया है। और ये बाहर का एरिया है, ऐसा ही कुछ मैं आपको दिखा रही हूँ बाहर का व्यू। अभी भी प्रोग्राम के लिए तैयारी शुरू है, जैसे कि चेयर्स ला के रख गई है, बड़ा मंच सजा है। और ये दूर से मैं आपको धम्म भूमि दिखा रही हूँ। कुछ इस तरीके से पहले मंजिले का इसका काम पूरा हो चुका है और आज इसका है ओपनिंग। साइड में ये जो स्तूप है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की अस्थियां यहाँ प्रस्थापित गई है। धम्म भूमि का ये जो साइड का एरिया है यहाँ अभी भी काम शुरू ही है। साइड में ये रूम है और ये देखिए ये जो स्तूप है यहाँ पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का पूरा नाम और उनकी डिग्रियाँ और ये सारी जानकारी यहाँ लगाई गई है। और लाइट का डेकोरेशन किया हुआ यहाँ दिखाई दे रहा है। ये जो रूम्स है इसके साइड में, हाँ यहाँ ये प्रवेश द्वार पे कुछ लिखा है, हम देखते हैं।
पाली प्रशिक्षण केंद्र, यहाँ पाली प्रशिक्षण केंद्र भी शुरू होने वाला है। ये सारी जानकारी हम टेक्सर दादा से लेंगे। मैंने देखा कि गायकवाड़ सर यहाँ अपने सहकारियों के साथ है, चलिए उनसे लेंगे पूरी यहाँ की जानकारी। जय भीम दादा, नमो बुद्धाय। जय भीम। आज यहाँ लोकार्पण सोहळा संपन्न हो रहा है, इसके बारे में पूरी जानकारी दीजिए। सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही या क्षेत्रामध्ये धाडसानं वाटचाल करत आहात, त्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन। आज माता रमाईची जयंती आहे, त्यानिमित्त मी तुमच्या वतीने सगळ्यांना मंगल कामना देतो। आणि आपण आज जिथे बसलेलो आहोत ती खऱ्या अर्थाने रमाईची दुसरी पंढरी आहे। जेव्हा रमाई आजारी असायच्या आणि बाबासाहेबांना म्हणायच्या मला पंढरपूरला न्या, त्यावेळेस बाबासाहेब म्हणायचे मी तुझ्यासाठी दुसरी पंढरी निर्माण करीन, आणि ती ही खरी पंढरी आहे। आणि आपण आता जिथं बसलो तिथं उद्या म्हणजे 1 वर्षाने किमान इथं रमाई आणि बाबासाहेबांचा पुतळा असणार आहे, आणि वरती लिहिलं असतं आहे पंढरी ही रमाईची म्हणून। तर आज रमाईच्या जयंतीनिमित्तच आपण या धम्मभूमीच्या म्हणजे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करत आहोत। तर प्रथम जे आहे धम्मभूमीचा जो ऐतिहासिक बुद्धविहार आहे त्याचं ओपनिंग असेल, आणि मग तो पलीकडे जो आहे तो धम्मप्रचार केंद्र आहे। बाबासाहेबांची संकल्पना होती की 15 ते 20 वयोगटातल्या मुलींना धम्माचं प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांच्याकडून म्हणजे धम्मप्रचार करायचा। आणि त्यांना तसे भिक्खू हे अभिप्रेत नव्हते, पण पांढऱ्या सफेद कपड्यातले धम्मप्रचारक अभिप्रेत होते। म्हणून आपण 1 मिनिट जरा शांत राहा। आपण बाबासाहेबांच्या संकल्पनेत इथे धम्मप्रचारक घडवणार आहोत। ते धम्मप्रचार केंद्रामध्ये सतत वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम असणार आहेत, व्यवसाय मार्गदर्शनाचे कार्यक्रम असणार आहेत। आणि इथं जे सेंटर आहे ते पाली संशोधन केंद्र आहे आणि प्रशिक्षण केंद्र आहे। तर माझ्या मनामध्ये असं आहे की ज्यांच्या हवाले आम्ही पाली प्रशिक्षण केंद्र करणार आहोत ते आहेत माननीय प्रज्ञाजी एंगडे म्हणून, त्या MA आहेत। होतं काय की बरेचसे लोक पाली शिकतात, पण पाली शिकायला लागले तर त्यांचं व्यसन त्यांना जडतं की आपण ग्रॅज्युएट व्हायचं, पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं, अजून शिकत राहायचं, पण त्यांचे जे ज्ञान आहे ना ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नाही। संगपालजी त्यांचं ज्ञान म्हणजे लोकांपर्यंत पोहोचत, मग ते अर्थ तरी काय? असे शेकडो जरी तुम्ही पढे लिखे तयार केले आणि घरातच बसून ठेवलं त्याचा काय अर्थ नाही। समाजात जाऊन त्यांनी शिकवलं पाहिजे, समाजाला पाली भाषेचं ज्ञान दिलं पाहिजे। आणि म्हणून माझ्या मनात असं आहे की धम्मभूमी हे पहिले केंद्र असणार आहे ज्यातला येणारा प्रत्येकजण पालीतून बोलेल। हे किमान प्रशिक्षण इथं दिलं गेलं पाहिजे असं माझी अपेक्षा। मी त्या मॅडमला सांगितलं की आपल्याला इथं तुम्ही आल्यानंतर तुम्ही कुठून कशाला या, स्वागत आहे, कुठून आला, तुमचं नाव काय, तुम्हाला किती मुलं आहेत, कुठे नोकरीला आहात, काय भाजी केली, जेवण काय, हे सगळं जे आहे म्हणजे बोलीभाषा जी आपल्याला आहे ती पाली करायची म्हणून त्यांनी ते शिकवलं पाहिजे असं इथं आपलं त्यांचं पाली संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आपण केलेलं आहे। त्याचबरोबर आपण धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी सुरू करतोय, म्हणजे स्थापन केलेली आहे। तर त्यांच्या वतीने मुलांना म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेबांचं म्हणतात ना, त्यांच्या सिम्बॉल ऑफ नॉलेज नावाने शाळा केलेली ऑलरेडी। आता इथं ती शिफ्ट होईल आणि धम्मभूमीच्या वतीनेच आहे, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने, की तिथं सुद्धा लहान म्हणजे पहिल्या वर्गापासून त्रिसरण पंचशील घेऊन त्याचा अर्थ सांगून म्हणजे मुलं कशी घडवायची, म्हणजे शीलवान मुलं कशी घडवायची। आता सगळीकडे जे अत्याचार वगैरे जे आहेत
राग लोकांच्या डोक्यामध्ये जो आहे, तर राग कसा आपण टाकून दिला पाहिजे, प्रेमाने मैत्रिणी कसं आपण वागलं पाहिजे, ही शिक्षण मुलांना आपण पहिलीपासून द्यायचा आपला मानस आहे. तर खरं म्हटलं तर बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे त्यानुसार आपण आता इथं हे सेंटरचं पहिल्या टप्प्यातलं उद्घाटन आहे. वरती इथं G+2 असं बांधकाम असणार, वरती डोम असणार आहे आणि ह्या इमारतीला धम्मभूमी असं नाव असणार आहे. समोर जो खड्डा आहे तिथं म्हणजे खालच्या तळमजल्यावर विपश्यना केंद्र असणार आहे, ते पण G+2 असणार, ते याच्यापेक्षा दुप्पटीने असणार. वरती डोम असणार, त्याला आपण दीक्षाभूमी नाव देणार आहोत. कारण की बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं लोकांना की मी तुम्हाला बुद्धाच्या ओटीत घालत आहे म्हणून, आणि म्हणून त्याला दीक्षाभूमी नाव आपण देणार आहोत. बाजूला जे बाबासाहेबांचे अस्थी आहेत तिथं स्तूप आहे, ते G+2 बिल्डिंग असणार आहे आणि त्याला चैत्यभूमी असं नाव आपण देणार आहोत. म्हणजे जगामध्ये असं कुठेही एकत्र आढळणार नाही जे दीक्षाभूमी, धम्मभूमी आणि चैत्यभूमी एकत्र असणार आहे. हे जगातलं एकमेव असं केंद्र असणार आहे. आणि केवळ हे इमारती बांधून आपल्याला शांत बसायचं नाही, हे खऱ्या अर्थाने क्रांती केंद्र आपल्याला करायचं आहे. भारतामध्ये धम्माबद्दल जर का काय कोणाला अडचणी असतील तर ते दिशा देणार हे केंद्र असणार आहे. आणि म्हणून आम्ही येत्या बुद्ध जयंतीला इथं म्हणजे धम्म दिशा संगीती करणार आहोत. म्हणजे धम्माला दिशा कशी देता येईल. आजकाल काय झालं की भयंकर गोंधळ निर्माण झालेला की आपले सण कुठले आहेत, हा म्हणतो दिवाळी आपली आहे, तो म्हणतो दिवाळी आपले नाही. तर आपले नेमके सण कुठले असले पाहिजेत, आपण म्हणजे धम्म कसा वाढवला पाहिजे या संदर्भामध्ये म्हणजे विचारवंतांचे म्हणजे ज्यामध्ये कार्यरत आहेत असे धम्म कार्यकर्ते अशांचे आपण इथं धम्म दिशा संगीती घेतोय. 10, 11, 12च्या दरम्यान असणार ते. तर असं सतत वेगवेगळे प्रयोग आपण इथं करत असणार आहोत आणि लोकांना त्याद्वारे प्रशिक्षित करून खऱ्या अर्थाने बौद्ध राष्ट्र कसं घडवता येईल असा आपला प्रयत्न असणार. इस अनमोल जानकारी के लिए धन्यवाद दादा. मेरे बांधवों से मेरी गुजारिश है, ये अनमोल जानकारी ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए, क्योंकि धम्मभूमि का ये विस्तारित रूप किसी पंडरी से तो कम नहीं है. यहाँ आने वाले हैं राजाराम पाटिल जी, तो जरूर हम भी कोशिश करेंगे उनको सुनने की. कमेंट में ज़रूर बताइए कि वीडियो आपको कैसे लगा. अब तो मैं यहाँ से निकल रही हूँ. मिलते हैं ऐसे ही व्लॉग में. तब तक के लिए जय हिंद, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय.